नमस्कार, मी अनिल धूपदाळे. दिवे बेळगाव चंदगड लाईव्ह न्यूज म्हणजेच DBC लाईव्ह न्यूजमध्ये आपणा सर्वांचे स्वागत करत आहे. चला पाहूया आजच्या काही महत्त्वपूर्ण बातम्या. पिंपरी चिंचवडमध्ये प्रथमच प्राधिकरण ज्येष्ठ नागरिक संघाची दुमजली वास्तू उद्घाटन सोहळा संपन्न. प्राधिकरण ज्येष्ठ नागरिक संघाच्या नूतन इमारतीचा उद्घाटन सोहळा अण्णादादू बनसोडे, उपाध्यक्ष, महाराष्ट्र विधानसभा आमदार, पिंपरी विधानसभा यांच्या शुभ हस्ते कोनशिलेचे अनावरण व पिहित कापून संपन्न झाला. श्री गणेश व कलश पूजन आणि सत्यनारायण पूजेनंतर कार्यक्रमाला सुरुवात झाली. अण्णा बनसोडे यांचा सत्कार नागरिक संघाचे अध्यक्ष चंद्रशेखर जोशी यांनी पुणेरी पगडी, शाल, श्रीफळ व पुष्पचे रोप देऊन त्यांचा सत्कार केला. त्यांनी आपल्या प्रास्ताविकात संघाच्या दैदिप्यमान कार्याचा उल्लेख करताना या नूतन इमारतीच्या उभारणीसाठी सक्रिय सहाय्य केलं याबद्दल आमदारांचे आभार मानले. याप्रसंगी उपमहापौर शर्मिला बाबर, नगरसेविका शैलजाताई मोरे, नगरसेवक अमित गावडे, सामाजिक कार्यकर्ते निलेश शिंदे, प्रीतम शिंदे, बाळा दानवले, बाळा शिंदे, समीर जावळकर, अतुल इनामदार, अरुण थोरात, सरिता माने, धनंजय काळभोर, राजेंद्र बाबर, अमोल निकम, लायन्स क्लबच्या अध्यक्षा शिल्प कुंभार, सचिन बनसोडे, अरुण थोरात, महासंघाच्या अध्यक्षा ऋषाली मरळ यांचा सत्कार शाल, श्रीफळ व गुलाबपुष्पाचे रोपटे देऊन केला. इमारत बांधकाम पुनर्विकास समितीतील सुभाष जोशी, RS कुंभार, श्यामसुंदर परदेशी, सूर्यकांत मुथियान, शरद यन्नुवार, भगवान महाजन, बाळासाहेब साळुंके या सर्वांचा सत्कार शाल, श्रीफळ व गुलाबपुष्पाचे रोपटे देऊन करण्यात आला. ज्येष्ठ नागरिक संघाची माजी अध्यक्ष गुणवंत चिखलीकर, भारती फरांदे, डॉक्टर दिगंबर इंगोले, जगन्नाथ वैद्य, ज्योती इंगोले, अर्चना वर्टीकर, आनंद मुळूक या सर्वांचा श्रीफळ व गुलाबपुष्पाचे रोपटे देऊन सत्कार करण्यात आला. तसेच बांधकाम कंत्राटदार रणजित झेंडे, सहकारी अमोल देवकर, आर्किटेक्ट मिलिंद कीर्ती, अभियंता किशोर बोटे, पत्रकार नंदू साळुंके, प्रमोद पवार यांचा सत्कारही करण्यात आला. ऋषाली व विजय गुर्जर व दारासमोरील अतिशय सुंदर रांगोळी काढलेले विश्वास फडणवीस यांचा सन्मानही करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करणाऱ्या ज्योती कानेटकर यांचा सत्कारही करण्यात आला. अण्णा बनसोडे यांनी आपलं मनोगत व्यक्त करताना ज्येष्ठ नागरिकासाठी प्राधिकरणातील बांधलेली ही पहिलीच दुमजली इमारत आहे व लवकरच लिफ्टची व्यवस्था करण्यात येईल. ही आमचे कायम सहकार्य राहील असंही त्यांनी यावेळी आपलं मत व्यक्त केलं. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करणाऱ्या ज्योती कानेटकर यांचाही सत्कार करण्यात आला. दिलीप गोसावी, उपाध्यक्ष यांनी सर्वांचे आभार मानले. त्यावेळेस पासून या ज्येष्ठ नागरिक संघासाठी एक ज्येष्ठ नागरिक संघ माझ्या मतदारसंघातील अतिशय सुशिक्षित सर्व नागरिक या ठिकाणी राहतात. त्या दृष्टिकोनातून मला वाटतं आम्ही सुमारे आपण 2009 पासून या संघाला मदत करत आलेलो आहे. हा भाग आपण जर पाहिला असेल तर अतिशय सुशिक्षित आणि अतिशय उच्च दर्जाची लोक या ठिकाणी आणि जागरूक, सर्वात महत्वाचं म्हणजे जागरूक नागरिक या प्राधिकरण परिसरामध्ये राहतात. त्यामुळं आम्ही लोकप्रतिनिधी कुठल्या पद्धतीने, कशा पद्धतीने काम करतो याचं जर निरीक्षण केलं जात असेल तर प्राधिकरणाच्या प्रत्येक नागरिकाकडे. त्यामुळं ही पहिली नागरिक आमच्या मनात असते की जे काम करायचंय ते चांगल्या पद्धतीने करायचंय आणि जो शब्द दिलेला असतो तो खऱ्या अर्थाने पाळला गेला पाहिजे आणि पूर्ण गेला पाहिजे. ज्या उद्देशाने, ज्या हेतूने आम्ही काम करत असतो त्याच हेतू. नागपंचमीनिमित्त ढोलगरवाडीतील सर्प प्रबोधनाची परंपरा कायम ठेवण्यासाठी आमदार शिवाजीराव पाटील यांचे प्रयत्न. सर्पालय आणि सर्पशाळेतील जगप्रसिद्ध असलेल्या चंदगड तालुक्यातील ढोलगरवाडी येथे दरवर्षी नागपंचमीनिमित्त होणारा सर्प प्रदर्शन व प्रबोधन कार्यक्रम झू अथॉरिटी ऑल इंडिया नवी दिल्ली यांच्या जाचक नियमावलीमुळे गेल्या काही वर्षापासून अडचणीत आला आहे. गेल्या 68 वर्षापासून आद्य सर्पमित्र कैलासवासी बाबूराव टक्केकर यांनी पर्यावरणातील महत्त्वाचा घटक असलेल्या सापांचं संवर्धन व्हावं. साप हा शेतकऱ्यांचा मित्र आहे. तो शेतातील पिकांची नासाडी करणाऱ्या उंदरांचा नायनाट करतो. सापाबद्दलचे गैरसमज, अंधश्रद्धा दूर करण्यासाठी प्रबोधनाचं कार्य सुरू केलं. कैलासवासी बाबूराव टक्केकर यांच्या निधनानंतरही ढोलगरवाडी येथील मामासाहेब लाड विद्यालयातील शिक्षक, विद्यार्थी व टक्केकर यांनी अनुयायाने त्यांचे कार्य विविध संकटाचा सामना करत पुढे चालवत आहेत. तथापि केंद्रीय प्राणी संग्रहालय विभाग व वन विभागाच्या अनाठाई अटीमुळे ही परंपरा खंडित होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. परिणामी पर्यावरण साखळीतील महत्त्वाचा घटक सापाला पुन्हा धोका निर्माण होऊ शकतो. तसेच महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा आदी राज्यातील वन विभाग, पोलीस, आर्मी, डॉक्टर, वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थी
व प्राध्यापक संशोधन यांच्यासाठी अभ्यासाचं सहज उपलब्ध असलेलं हे केंद्र बंद पाडण्याच्या मार्गावर आहे. संकेश्वर येथील प्रवासी मंदिर IB मध्ये आमदार निखिल कत्ती म्हणाले की संकेश्वरात पावसाळा सुरू झाल्यानं नगरात संकेश्वर नगरपालिका मुख्याधिकारी प्रकाश मठत यांनी नागरिकांना गॅस्ट्रो मलेरिया या साथीचे रोग पसरत आहेत, तरी अधिकारी वर्गाने खबरदारी उपाय म्हणून गटारे स्वच्छ करणे, DDT पावडरची फवारणी करण्यात यावी असं आमदारांनी सांगितलं. तसेच गावातील प्रमुख भागात खड्डेपड्डे आहेत ते मुजवण्यात यावेत असंही त्यांनी यावेळी सांगितलं. KEB संचालक महादेव क्षीरसागर, शिवानंद मुडशी, सुनील पर्वतराव, गजानन कळी, माजी नगरसेवक गंगाराम बुसगोल, रोहन नेसरी, प्रशांत पाटील, सागर जखाते आदी मान्यवर मंडळी यावेळी उपस्थित होते. DBC लाईव्ह न्यूज करिता रिपोर्टर पांडुरंग पाटील, संकेश्वर. शासकीय जमिनीची खोटी कागदपत्रे तयार करून फसवणूक करणाऱ्यावर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. चंदगड तालुक्यातील तुडियेजवळ असलेल्या मळवीवाडी ग्राम सज्जातील गट क्रमांक 230 शासकीय जमीन अधिकाऱ्यांची खोटी सही व शिक्का करून बनावट आदेशपत्राच्या द्वारे विक्री करण्यासाठी मदत करणाऱ्या चंदगड तालुक्यातील मुगळी येथील एजंटवर चंदगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणामुळे चंदगड तालुक्यात खळबळ उडाली आहे. पोलिसातून मिळालेल्या माहितीनुसार चंदगड तालुक्यातील मळवीवाडी येथील गट नंबर 230 या सरकारी जमीन वर्ग 2ची वर्ग 1 मध्ये रूपांतर करण्यासाठी अप्पर जिल्हाधिकारी कोल्हापूर यांच्या नावाचे आदेशपत्र बनावट सही शिक्क्यांशी तयार करून विलास गणपती पाटील, अरुण गणपती पाटील, नारायण गणपती पाटील, परशुराम गणपती पाटील सर्वजण राहणार तुडिये यांना बनावट आदेशपत्र तयार करून चंदगड तहसीलदार आणि ग्रामविकास महसूल अधिकारी तसेच मंडल अधिकारी यांना फेरफार करून देण्यासाठी भाग पडले आणि शासन व अर्जदार यांचा विश्वासघात व फसवणूक केले असल्याचे चंदगड पोलीस ठाण्यात फिर्याद शशिकांत बाबूसाहेब किल्लेदार, प्रभारी नायब तहसीलदार तथा निवडणूक अधिकारी यांनी म्हटलं आहे. या प्रकरणी आरोपी तातोबा भिकाजी गावडा यांच्यावर 316(2), 336(2), 340(1)(2), 341(2)(3)(4) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक पवार करत आहेत. अपर जिल्हाधिकारी कोल्हापूर यांच्या बनावट स्वाक्षरी आणि शिक्क्याचा वापर करून चंदगड तालुक्यातील तुडिये गावाजवळ असलेल्या मळवीवाडी राज्यातील गट क्रमांक 230 ची जमीन बोगस कागदपत्राच्या आधारे ती खरेदी विक्रीचा व्यवहार करणारा तातोबा भिकाजी गावडे राहणार मुगळी याच्यावर चंदगड पोलीस ठाण्यामध्ये चंदगड तहसील कार्यालयाचे नायब तहसीलदार किल्लेदार यांनी फिर्याद नोंदवलेली आहे आणि त्यानुसार तातोबा गावडावर फिर्याद दाखल झाली आहे. तर तातोबा हे फरार झालेले आहेत. चंदगड तालुक्यातील तहसील कार्यालयाच्या आवारामध्ये एजंटगिरी फोफावत असल्यामुळे तालुक्यामधील जे खरेदी विक्रीचे व्यवहार जे आहेत त्याकडे आता लोक संशयास्पद नजरेने पाहत आहेत किंवा चर्चेत हा विषय आलेला आहे. चंदगड तालुका हा डोंगराळ आणि दूरवरचा मात्र निसर्ग संपन्न असलेला हा तालुक्यातील सर्वच भागामध्ये आजूबाजूचा जी मोठमोठी गावं आहेत त्या गावांच्या परिसरामध्ये जमीन खरेदी विक्रीच्या व्यवहारासाठी एजंटचा सुळसुळाट पाहायला मिळतात. एजंट परिसरातील जागा फिरून त्या जागांना मागणीनुसार त्यांच्या खरेदी विक्रीचा व्यवहार करण्यासाठी मध्यस्थी करत असतात. कमिशनच्या माध्यमातून हे एजंट लोक कामगिरी बजावत असतात आणि या कामगिरीच्या माध्यमातून तहसील कार्यालयाशी खरेदी विक्रीचे व्यवहाराचा ज्या विभागाशी त्यांचा संपर्क येतो त्या विभागामध्ये त्यांचं जाणं येणं राजरोसपणे आपल्याला पाहायला मिळतं आणि त्यामुळे या एजंटगिरी अलीकडच्या 2-3 वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणात तालुक्यात फोफावल्याचे असल्याचे पाहायला मिळते आणि त्यामुळे या एजंटगिरीच्या माध्यमातून खरेदीचे आणि विक्रीचे व्यवहार होत असतात हे स्पष्ट आहे. कार्यालयाच्या माध्यमातून आता अपेक्षा आहेत की जे एजंट आहेत एजंटांच्या माध्यमातून खरेदीचे आणि विक्रीचे व्यवहार जे आहेत कशा प्रकारे थांबवले जातील यासाठी तहसील कार्यालयाच्या माध्यमातून म्हणजे तहसीलदारांनी त्यामध्ये एजंट वावरणारे जे आहेत तर बंधन आणण्यासाठी कोणता तरी उपाययोजना करणे आवश्यक आहे असे म्हटले जाते. कार्यालयाच्या माध्यमातून प्रांताधिकारी कार्यालयाच्या माध्यमातून असो किंवा जिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून असो जिल्ह्यातील जवळजवळ सर्वच तालुक्यामध्ये
अशा एजंटगिरींना आळा घालण्यासाठी जातीने लक्ष घालून ही फोपवणारी एजंटगिरी थांबवणे गरजेचे आहे असे बोलले जात आहे.